हा जो विजय आहे तो सर्व थोर महापुरुष सर्व स्वर्गीय शंकररावजी कोल्हे, माझे वडील शिवाजीराव संधान, त्याचप्रमाणे आमचे नेते बिपिन दादा, प्रथम आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकार मंत्री शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपिन दादा व संजीवनी स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका भाभी व सर्व मित्रपरिवार, सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी, RPI, मित्रपक्ष, सर्व जनता, ज्ञात अज्ञात आणि तिसरी शक्ती जिने मला मदत केली, या सर्वांना मी समर्पित करतो। आमचे काही उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले, त्यामुळे आम्ही काही जल्लोष करणार नाही, परंतु आम्ही जेवढे जण निवडून दिलेले आहे आणि आम्ही सर्वजण दिलेले शब्द आणि विश्वासनामात जे काम आहे ते परिपूर्ण करू आणि जनतेचा विश्वास संपादन करू, एवढेच बोलू इच्छितो। जी रणधुमाळीची मतमोजणी चालू होती त्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष लागून होतं, कोण बाजी मारणार आहे आणि कोणाची आघाडी होणार आहे। आता नुकताच निकाल हाती आलेला आहे, त्यामध्ये 409 मतांनी या ठिकाणी पराग संधान यांनी या ठिकाणी बाजी मारलेली आहे। अर्थात कोपरगाव शहरामध्ये या ठिकाणी नगरपालिकेच्या या रणधुमाळीमध्ये कमळाने या ठिकाणी विजय, अर्थात कमळ या ठिकाणी फुललं आहे। अनेक ठिकाणी या ठिकाणी राष्ट्रवादी देखील त्यांच्या बरोबरीने होती। सुरुवातीपासूनच जे आहे तर कमळ आणि घड्याळ म्हणजे अर्थात राष्ट्रवादी आणि कमळ भाजपा यांच्यामध्ये चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। यामध्ये विशेष करून परागजी संधान जे आहेत हे 409 मतांनी विजय झाल्यामुळे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष करत आहेत। या निवडणुकीमध्ये अनेकदा जनतेने मात्र भाजपाला या ठिकाणी पसंतीचा पहिला कौल या ठिकाणी दिलेला आहे। पुढे येणारी आकडेवारी जी आहे ती आपण थोड्याच वेळात प्रकाशित करणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।